हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल हस्तिनाज हस्तकला येथे. तर आज आपण 34 साईजच्या ब्लाऊजची फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊजचे माप बघून घ्या. लांबी आहे 13 इंच, शोल्डर 5.25, मुंढा 5.5 आणि समोरचा गळा 6.5 इंच, मागचा गळा 9.5, बाजू 4, छाती आहे 8.5, दंड घेर आहे 5 आणि कमर आहे 28. तर सर्वात आधी ब्लाऊजला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं व एक सरळ रेस करून कपड्याला सरळ करून घ्यायचा. आता ब्लाऊजची लांबी 13 आहे, त्यामध्ये 1 प्लस करून 14 वर मार्क करून घ्यायचं. मागच्या भागामध्ये कंपल्सरी पूर्ण लांबीमध्ये 1 इंच वाढवायचं असतं. सरळ रेस आखून घ्या. त्यानंतर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पूर्ण लांबीमध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. 1.5 इंचानंतर 1/2 इंच अधिक करायचं. असे 15.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. आणि तिथून एक सरळ रेषा आखून घ्यायची. तर आता ब्लाऊजचे शोल्डर आहेत 5.25 इंच, मुंढा आहे 5.5 इंच, दोन्ही साईडला मुंढा 5.5 इंचावर आखून घ्यायचा आहे. मुंडा आखून झाल्यानंतर 2 सरळ रेषा तयार करून घ्या. आता मागच्या भागाला आपल्याला मुंड्याचा आकार हा 1.25 इंचावर द्यायचा आहे. 5.5 आपण मुंडा घेतला, त्याचा हाफ करून सेंटरमधून आपल्याला मुंड्याला गोल असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या मुंड्याचा आकार आपण 1/2 इंचावर देतो. मुंड्याचा हाफ करून आपल्याला त्याला पण सेंटरमधून गोल असा आकार तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता छान पद्धतीने आकार देऊन झालेला आहे. आता गळा रुंदी आहे 2 इंचाची. 2 इंचाची गळा रुंदी घेतल्यामुळे आपले ब्लाऊजचे शोल्डर उतरत नाही. आणि मागचा गळा आहे 9.5 इंचाचा. तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून गळा रुंदीकडून अर्धा इंच सरळ रेष करून घ्यायची आणि जिथून 2.5 इंच घेतला तिथून एक बॉक्स तयार करून गोल आकार द्यायचा आहे. समोरच्या गळा आहे 6.5 इंच आणि इथून पण 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यामुळे गळा हा खेचल्यासारखा होत नाही. 2 इंचापर्यंत अर्ध्या इंचापर्यंत सरळ रेषा करायची आणि मग अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. आणि गळ्याला गोल शेप द्यायचा आहे. आता क्रॉसपट्टीसाठी आपल्याला 2.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. अशा प्रकारे 2 पॉईंट देऊन आपल्याला 2.25 इंचाची एक रेषा आखून घ्यायची आहे. आता आपला छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे मार्जिनसाठी.
कमरेचा चौथा भाग आहे 7.25 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे 2 रेषा सरळ करायच्या आहेत. फ्रंट साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा चौथा भाग आहे 7.25 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही रेषा सरळ करून घ्यायच्या आहेत. आपल्याला फोरटक्स ब्लाऊजला 1.5 इंचाचा टक्स द्यायचा असतो, म्हणून जिथून आपण मार्जिन घेतलेली आहे तिथून 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे. जेव्हा आपण टक्स तयार करतो त्यावेळेस हा टक्स तिथे मायनस होतो आणि आपलं कापड हा कमी होत नाही. तिथून क्रॉसपट्टीचा 2.25 इंचावर आकार घेतला, तिथून गळ्याच्या साईडने अर्धा इंच समोर वाढवून क्रॉसपट्टीला असा आकार द्यायचा आहे. क्रॉसपट्टी फक्त आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि प्लस 1.5 इंच एवढेच घ्यायचे आहे, त्यामध्ये अधिक 1.5 इंच वाढवायचे नाही. आता आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. गळा आणि क्रॉसपट्टीच्या मधातून आपल्याला सेंटर काढून एक पॉईंट तयार करायचा आहे. क्रॉसपट्टीचा हाफ करायचा आहे आणि सेंटरमधून एक मार्किंग तयार करून घ्यायची आहे. मुंड्याच्या साईडनी एक टक्स येणार आहे आणि ह्या साईडनी 1.25 इंच किंवा 1.5 इंचावर मार्किंग करून तिथून एक टक्स घेणार आहोत. 1 इंचावर मार्किंग केलं तरी चालेल. इथून टक्सची उंची आहे 2 इंच. टक्स हा आपला 1.5 इंचाचा तयार होणार आहे, म्हणून दोन्ही साईडनी आपल्याला 1.5 इंच तयार करून हा टक्स 1.5 इंचाचा तयार होणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे टक्स तयार झालेले आहेत. चारही टक्समध्ये 1.5 इंचाचा फरक असायला हवा आणि अशा प्रकारे गोल आकार यायला हवा. सॉरी, ती माझ्याकडून टक्स तयार करतानाची क्लिप डिलीट झालेली आहे, तुम्ही थोडं समजून घ्या. तर अशा प्रकारे फोरटक्स ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे.